काही समजे नाही रे बापा मला. हे निरी सारी घालून नाही ते बाई कमी शहाणी म्हणावा का? देवाला सांगावा लागली का माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे दे म्हणून मला? हो ना. मीही एक साडी घेईन म्हणलू मा, पण माझ्या नशिबामध्ये काय पैसेच नाही दिसून राहिले मला. माय डिअर पप्पा, आपलं घर कोणाला पाहिजे? भूकंप गिपंग आला संग ना भाऊ. अबे चोराय बा, लगेच दारू पिला तुम्ही. घर नाही तुमचं डोकसालत आहे डोकसं. तुम्हाला पहिलेच म्हटलो लाईट पॅक मारा म्हणून. आता चढली ना दारू तुम्हाला. मला नाही कळत पप्पाजी. एवढीशी दारू तर माझ्या कळाली नाही लागत. हो जी काकाजी, माझ्या चेहरा कळपा बरं. वाटतो का मी पेल्यासारखा? नाही रे बाबू नाही. त्या दिवशी मी ना काकाजी देशीचे 2 किलो आणि 1 टोंगा एवढी बिया मारून गेलो घरी. आणि घरात गेलो तर घराच्या दरवाजात होता माझा बाप. आणि हे लांबता माझा बाप हलत जाय, पण मी नव्हता हलत जाऊ. आणि हे मी असा तुराट्याच्या काळीवानी सरळ उभा. तरी काय झालं काय माहिती, माझ्या बाप्पाने एवढा पट्टा काढला हे सुतावलं. लमचे हातपाय बिन वर नाही गेले. सविते लांबचा दारू पिलं की तिची दाटून येते जी मला. लावायची ना पप्पा तिच्या माझ्यासोबत सिटिंग लावून माई बिन सिटिंग लावून द्या ना. अबे त्या रोजी गेलतो तिच्या घरी. दोघी मायले की गवणी सुरायले होते. मग अबे तिच्या कानामध्ये काकाजी कानामध्ये अबे तिच्या कानामध्ये सांगत होतो मी की मग माझ्या गण्याचा आणि सवितेच्या सोबत लपा लावून द्या म्हणून. असं मी म्हटलं गांडामध्ये. अबे डेंग्या सारी समर काय झाला जी मग? तिच्या कानामध्ये गोष्ट सांगतच होतो की तिचा नवरा तिच्या जवळ आला. बापरे, मग काही नाही, एक चुम्मा देऊन दिला. तिच्या कानाजवळ गेलो होतोच तर सटकन दिशाने आलो आपल्या घराकडं तिच्या नवऱ्याला नमस्कार करून. पाहिलं डेंग्या मायबाप कसं आहे तर काम करून आला आणि पोराला इकडंच ठेवलं आंबा हलवत. कधी कधी असं वाटते का नाही तू या नशीबच नाही वाटते. मी 100% गॅरंटी देतो स्टॅम्प पेपरवर लिहून. कारण लपड्याच्या बाबतीत गण्याचे नशीबच मोठे खराब आहे म्हणून. गण्या भाऊ वरून डायरेक्ट गण्या. अय गण्या, कोण बे डेंग्या आली का तुझी? देऊ का कानाखाली तुझ्या? बकऱ्या मी तुझी माय बोलत आहो. आई तू या माणसाला अजिबात शरम नसे. आपल्याच पोराले दार घेऊन पिते. आई नाही, आम्ही असंच थंड पाणी पिऊ राहिलो होतो फक्त. तू थंडा पाणी पे नाही तर कोणत्या म्हशीचं मूत पे. पण तू मला सांग, माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले का नाही रे? अव आई होवाचेच आहे. माय सगळ्या लोकांचे झाले ना रे जमा, मायच कोण अटकले. ते तुझे पैसे याले वेळ लागते ना. तू चुपचाप राह सरम सांड्या. ते शांतीचे आणि कांतीचे गावाचे पैसे जमा झाले रे. त्याने आता आपापल्याला साड्या घेऊन टाकल्या. आई मी नेट कॅफेला जाऊन विचारलो व. तू नेट कॅफेला जाऊन विचार का त्या मुख्यमंत्र्याला जाऊन विचार. मला ते नको सांगू गण्या. जर का माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे जमा गिमा नाही झाले ना, तुले आणि त्या बाप्पाले आणि या डेंग्याले दंड्यावरच नेटो याला पेंडा फेकाळा. या दोघाला ने मला मिस्त्री कामावर जावं लागते. मला काय लिहिते, मी दुसऱ्या घरचा पोरगा आहे ना. आणि गणेशचे बाप्पा तुम्ही मला बोरिंग घालून द्यावा. एकदा ना पाणी नसे घरात. अव पप्पाले बोर मारा म्हणून म्हणलो होतो मी. तुझा बाप माझ्या नशीब नाही बदलत. लपडे बदलते लपडे. काकाजी गण्याची मम्मी. काकू इकडे कुठे आला जी? अच्छा पूजा करायला देवळात आल्या का? अगे का सांगू ताने तुले. काऊन गे का झाला? मंदिरात आलो होतो देवाकड. म्हणलो देवा परमेश्वरा माल लाडक्या बहिणीचे पैसे येऊ दे का म्हणलो बाबाजी. चौकातल्या सप्या बायाचे पैसे आले आणि माझेच पैसे काऊन नाही आले का मा? अजी तर लेट जा खायला. बालाचे माये तुला आले का गे पैसे? मग का ते गण्याचे माये पुरे 3000 आले माझ्या पोस्टाच्या खात्यामध्ये. सटकन दिशारी जाऊन मी पैसे काढलो आणि हे गुलाबी साडी घेऊन आलो. पाय मोठी बेस दिसते रे माझ्या अंगावर. या बायाचा काही समजे नाही रे बापा मला. हे निरी सारी घालून नाही ते बाई कमी शहाणी म्हणावा का? देवाला सांगावा लागली का माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे दे म्हणून मला? हो ना. मीही एक साडी घेईन म्हणलू मा, पण माझ्या नशिबामध्ये काय पैसेच नाही दिसून राहिले मला. डॉक्युमेंट घेणं तुला सपे क्लिअर मध्ये भरली होतीस का? कागद घे. माझ्या गण्यानं सप्पे डॉक्युमेंट घेऊन नेलं ना. मग 8 कोटी आहे म्हणतो मी. तुझेच का पैसे नाही आले? त्यासाठीच तर आलो बाई देवळात. 2 किलोचे 2 नारळ फोडलो. येऊ दे का बाबा आता तरी. बालाचे माये चाल ना गे माझ्या घरी. नाही व बापा, तुझा पोरगा मायावर लाईन मारते. एवढी सुंदर दिसतेस का गे तू? अरे बाई मजाक नाहीये. तुझा पोरगा आणि तुझा नवरा
टकमक टकमक पायतच राहतात माझ्याकडे. हा माझे 3,000 केव्हा येतील? मरते हे बाई 3,000 करू करू. अव मी का म्हणतो व तुझ्याकडे खर्र आहे का व? नशे घे बाई माझ्याकडे. देणं व असेल तर 2 खांडी. रातपासून खाल्लो नाही व. परसाकडे जाईन म्हणलो त्या बाल्याच्या पप्पानं खरा कोटी ठेवला का बा? गबसलाच नाही मला. पाय ना पदराच्या गाठीत गिटीत बांधले असेल तर. अगे माझ्याकडे सातारीचा खर्रा आहे आणि एकच तलब पुरती आहे. मग मला दुपारी लागते ना बाई. अव मी तसे मजेतच खर्रा खातो. पण आता उपाशाला मोहगड नाही का? देऊन दे ना थोडसा आहे तो. मग देतो ना मी तुला माझ्याकडचा. मंग्याच्या पांढऱ्यातून घेतो ना मग मी. बिचारा मस्त तंबाखू चुना मारून घोटते. एवढ्या शहाण्या बाया दिसतेत आणि खरे खातेत मा. चल बारे मांडला माझ्या कपड्यात बाहेर वारू टाकले. अये हो पाय बाल्याचे पप्पा मगानी सांग धुतला. त्याची चड्डी वारू टाकलो होतो पाय. सपी ओली होऊन जाईल अजून. भाई तुले सांगू का काल रात्री पॅन्ट नव्हता त्याच्याकडे लावलं तर त्यानं माझा परकर लावला होता ना. मोठा हसा ये बाई. मा का म्हणते व गण्याचे माये लाडक्या बहिणीचे पैसे आले का नाही आले? कोटचे पैशाची पोस्ट मास्टर. आबा माया बायकोचे पैसे तर आले. तुझे का नाही आले म्हणतो मी. का जण का मा? हम गण्याचा बाप भेटला होता मगानी मला. का म्हणे बेवडा? काहो का तुला आधार लिंक नाही केलीस म्हणे. केलो ना. गण्या नसतं करून दिलं. गण्याचा बाप मगानी म्हणत होता का माझ्या बायकोनं आधार लिंक नाही केलं ना बोंबलत फिरत आहे म्हणे. माझे पैसे काऊन नाही आले माझे पैसे काऊन नाही आले म्हणून. मी म्हणलो मग त्याला काऊन रे श्यामराव तुला आपल्या बायकोचे डॉक्युमेंट क्लिअर नाही करून देत आहेत का म्हणलो. तर मला म्हणे माझी बायको मोठी हे कड आहे म्हणे. मी काय म्हणायला गेलो का माझीच 12 घडी घेते म्हणे. आता तुम्हीच सांगा बाबाजी मला. हा माणूस त्या लहान लहान बकऱ्याला धरून दारू पिते. मग याची 12 गड्या नाही तर काय याची पूजा करू का? अशा माणसाला तर चांगल्या जोड्यानं मारायला पाहिजे. हो बाई पण मी जोडा नाही लावत ना. तर मग माझा ने ते सप्पा सोडताने. आता तू आपल्या घरी जा आणि गण्याला विचार का आधार लिंक केलास का नाही रे बापू म्हणून. नाही म्हणलं तर पक्का सुतव आणि हो म्हणलं तर पेढे चार त्याला. कसा होते का माझा? काऊन तुला कोणते कामधंदे नसेत का? आहेत ना. चला राम राम बाबाजी येतो. राम रामजी या या. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. गण्या अबे थांबणे बेडेंग्या. डायलॉग तर कम्प्लीट होते माझी. मधात बोलते भाऊ सुडीचा. मग माग पाय पाय लागू माताजी. तू ना लाडक्या बहिणीचे फार्म भरलास तेव्हा माझे आधार कार्ड लिंक केला होतास का रे? हो ना. काऊन तो पोस्ट मास्टर म्हणे ना मग मला का तुमची आधार कार्ड लिंक केली नशीव म्हणून. अव तो काही सांगते आई. तो का नेट कॅफेवाला पागल आहे का मग? गण्या तुझा बाप चौकात जाऊन सांगत होता लोकायला का माझ्या बायकोनं आधार कार्ड लिंक नाही केलं ना पैसे कसे येतील म्हणून. आई चल बे गण्या भाऊ मी येतो घरून. मा बाप बोलवत आहे मला. बे डेंग्या तुम्ही मला का चुत्या बनवता का रे? अव आई केला होता व आधार कार्ड लिंक. पाहिजे तुला. नाही जमत तुला आई. तो तुझा बाप कोटी गेला. काव झाला ये का बोंबलतेस तू. जाऊ आता बापायला लमची बोंबलत राहते. हा एवढा फुटतला कोटी मारा जाऊ का त्याला. ये रे बापू गण्या. बाबा एक कामात जमत नाही तर कोणत्या शेरागिऱ्या राखावाला जावा ते नाही. दिवसभर टकलबाजी करत राहते. जाऊन पाय बरं त्या शेजारच्या घरी. बाल्या कसा अभ्यास करते ना. कामावर जाऊन आपला घर चालवते तर. अहो गण्याचे माय मी आताच पोस्टातून आलो. तुझे तर पैसे जमा झाले आहेत व. पैसे जमा झालेत? हो पैसे तर तुझे कवाचेच जमा झाले आहेत. आणि कालच्या दिवशी कोण तर तुझे पैसे काढला म्हणते. हेच असतील. एक तर तुझा नवरा असेल नाही तर मग तुझा पोरगा. गण्या पप्पा मी यायचा कसा करू म्हणतो माझे माये. कोणत्या जन्मात पाप केलो मीन कमाल नवरानं पोरगा भेटला व. आई आम्ही का मेलून का व अशी लढत असते तू. पप्पाच्या मोबाईलवर मेसेज आलता टुडूम दिशारी काल लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले म्हणून. तर आम्हीच काढलून आणि काल चुकून पार्टी करून टाकलून. म्हणजे काल जे तुम्ही बियर दारू पेल्या चिकन मटन खाल्ल्या ते माझ्याच पैशाचे होत. हो हा म्हणलो बायकोला पैसे जमा झाले तर आता पोरायला पार्टी देतो म्हणलो. का बे गण्या कालची पार्टी कशी होती? एकदम सॉलिड पार्टी थी ना बापू. बापू थांब तुझी गुबी कापू. घुबडाय वा माझे पैसे नेल्या तुम्ही. पर बाबा अबे धावली पर. तर अशी गोष्ट आहे भाऊ. मग एक लाईक सबस्क्राईब शेअर करून टाका आणि कमेंट मध्ये लिहा काहीतरी मस्त दन्नपैकी सन्न.